वरतून खूपच प्रेशर येते सर. मला त्याचं टेन्शन नाही. आपल्याकडे खूप टेक्नॉलॉजी आहे, पण रीतसर कोणच कंप्लेंट देत नाही. त्यामुळे आपल्याला पटापट पावलं टाकता येत नाहीये. हीच तर गोची होते ना सर. ना न्यूज बाहेर काढता येते, ना चौकशी करता येते. कोणी रीतसर कशी कंप्लेंट करत नाहीये. एक कंप्लेंट केली असती ना, तर त्याला मी पाताळातून शोधून काढला असता. कशी करणार ना सर, शेवटी काळा पैसाच ना तो. प्रश्न पैशाचा नाही, पैसे कसे उडवले. आणि पैसा काळा असो किंवा गोरा, पैसा तो पैसा. आणि जिथे पैशांचा प्रश्न येतो तिथे प्रेशर येणारच. एक काम कर, तू तुझं काम चालू ठेव आणि तुला काय जरी लीड मिळाला तर मला इमिजिएटली कळव. येस सर. माझ्यासाठी ही केस नाहीये, संधी आहे प्रमोशनची. हॅलो. हां अरे बोल, काय म्हणतोयस? एक एक मिनिट. हां एक मिनिट. हां नंबर, एकच मिनिट. हां एक नंबर घ्याल का? हां जस्ट मिनिट. 9155830999. ओके ओके फाईन. हां 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 ना चालेल. थँक्स ड्यूड. आज तू ऐन वेळी सांभाळून घेतलं नसतंस ना तर नक्कीच कन्फर्म काय ना काय फुटलं असतं बघ. हो, पण नेहमीच मी नसेल ना. कसं आहे ना, वस्तूंचं मॅनेजमेंट नाही जमलं तर बिझनेस मॅनेजमेंट काय करणार. फार छोट्या छोट्या गोष्टी असतात या, ज्याने आपलं माइंड शार्प होतं, स्किल डेव्हलप होतं. आणि नेमकं अशाच गोष्टी आपल्याकडनं करायच्या राहतात. त्यातलंच हे एक दुर्लक्षित स्किल, ऑब्जेक्ट मॅनेजमेंट. तुला गरज आहे ते शिकायची. इंटरेस्टिंग बॉय. चलो. तो नाही आता. काय करायचं? काय नाही, निवांत राहायचं. गेम फिरेल असं वाटलं नव्हतं यार. चिल रे, इतकंच नाही रे ते. अजून काहीच झालेलं नाहीये. एकदा पोलिसांचा विळखा बसला ना तर सळो की पळो होईल आपल्याला. सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे. अरे पण बाकीचं सोडच, केस कंप्लेंट पर्यंत पण जाणार नाही. पण काही होऊ शकतो. आहेच काय राघवनगर मध्ये विकासाच्या नावाखाली 2 इंडस्ट्रीज आणि 1 पोलीस चौकी, त्यात पण इन 4 पोलीस. काय कंडक्ट करणार आहेत ते केस? पैसा अजून राघवनगर मध्येच आहे. सापडला तर अरे मुळात फ्रॉडची केस करायला हिशोब तर लागला पाहिजे पैशांचा. अरे त्याचा सोडा, आता तर माझा पण हिशोब लागणार नाही. हा अरे अशा केसेस सिटी मध्ये सॉल्व्ह होत नाही, अच्छा. आणि हे तर गाव आहे. सो बी रिलॅक्स. मी लवकरच येईन. हा बाकीचं तिकडे आल्यावर पाहू. ओके. ओके चल बाय. हां हॅलो. तन्वी कधी येणार आहे ग? मे बी नेक्स्ट वीक. तिचं सामान खूप आहे कोल्हापूरमध्ये. अच्छा, तिला काही मदत लागली तर सांग. हो. ती आली की आपण आहोतच सगळं सामान सेट करायला. ओके, तुझ्या लक्षात आहे ना?
नेक्स्ट वीक बॉसचा बर्थडे आहे. गिफ्टचं काय केलंस? अरे हो, आहे डोक्यामध्ये माझ्या. मी 2-3 ठिकाणी पाहिलं, पण मला चांगले शोपीस नाही मिळाले. हॅलो 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 शिखा. हॅलो अनुराग. हॅलो. मित्राला कधी शोपीस नाही द्यायचा. तो एखाद्या कोपऱ्यात पडून राहतो. जर द्यायचंच असेल ना, एखादी युजेबल अशी वस्तू द्यायची, म्हणजे जेव्हा ती वस्तू यूज करेल तेव्हा हमखास आठवण काढेल. तुला काय माहिती, मी मित्राला गिफ्ट करत होते का मैत्रिणीला? तुम्ही कोणालाही गिफ्ट कराव. मी आपलं जस्ट सांगितलं. कारण कसं आहे, उद्या जर इन केस मला काही गिफ्ट घ्यायचं असेल तर तुम्हाला तर चॉईस करायला बरं पडेल. इंटरेस्टिंग सजेशन. वेल, आय टेक अ वॉच. थँक्यू सो मच. तुझ्यासाठी नाही, माझ्या बॉससाठी घेणार आहे मी. वेल, मला तुमच्यासाठी गिफ्ट घ्यावं वाटेल तेव्हा वाटेल. तोपर्यंत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसरी एखादी मुलगी बघा जिला तुम्हाला गिफ्ट घ्यावंसं वाटेल. काय? नाही कळलं ना? 2 भेटींमध्ये कळेन इतकी पण सोपी नाही मी. बेटर लक नेक्स्ट टाइम. आज तिच्या बोलण्यात कॉन्फिडन्स होता. उसनं आणलेला, पण खरं होतं. तिला ओळखणं इतकं सोपं नव्हतं. आजही असंख्य प्रश्न होते तिच्या मनात, पण माझ्या मनाचं मात्र एकच ध्येय होतं की तिच्या प्रश्नाचं उत्तर मी असावं. पैसे काय पोहोचतील जागेवर, पण अडकलेला पाय तो कसा काढू? तरी नशीब थोडा वेळ मिळालाय. पुढचा काहीतरी विचार करावाच लागणार. हा प्लॅन असा अर्धवट सोडून नाही चालणार. नाहीच चालणार. कितीला होतं रे कोल्ड्रिंक्स? काय माहिती, चिप्स घ्यायला गेलो होतो, 2 बॉटल उचलल्या. हा, आणि दुकानदार म्हणेल की मधून मोकळा झालास है ना? ताप आलाय का तुला? हे आपण इतका अफोर्ड करण्या इतकं आपण नक्कीच कमवतो. प्रश्न अफोर्डचा नाही रे घोड्या, किमतीचा आहे. जी गोष्ट आपण खरेदी करतो त्याची किंमत आपल्याला माहिती असेल नको का? आज काही फिलॉसॉफी डे आहे का? सकाळी पण एक शाणा ऑब्जेक्ट मॅनेजमेंट वरती लेक्चर देऊन गेला, आणि आता तू सुरू झालीस. नाही नाही, तुला ऑब्जेक्ट मॅनेजमेंट शिकायची गरज आहे हे नक्की. हा, व्हेरी फनी. तुला पण भेटला का कोणी फिलॉसॉफर? आणि भेटला तरी काय फायदा? तू त्याला पण शहाणपणा शिकवशील आणि पाठवून देशील. तुझ्या पुढे बघणं काही चालणार आहे का? मी का नाही सांगितलं अनुरागला? यातलं पोहण्यासारखं काय होतं की मलाच काय शेअर करायचं नव्हतं का? पण आणि बरोबर म्हणत होता ना तो. मी तर कधीच कोणाचं ऐकून घेत नाही, त्याचं काय ऐकून घेतलं? ॲव्हरेज होता, बट कॉन्फिडंट होता.
हुशार होता, खूप सॉर्ट होता. काय मी विचार करते त्याचा. शिका. नाही, गेट बॅक टू वर्क. खूप काम आहे आपल्याला. काय अपडेट्स? अजून तरी खूप इम्पॉर्टंट असं काही नाही, पण मी माझ्या काही पर्सनल हॅकर मित्रांना एकत्र करून टीम तयार केली आहे. त्यांना सांगितलंय माझं पर्सनल काम आहे. ग्रेट. म्हणजे किमान त्याने काय केलं हे तरी समजेल आपल्याला. होप सो. आपल्याला एकतरी अकाउंटचे डिटेल हवेत जे हॅक झालेत. ते मिळून जातील, पण मला लीड हवाय. मग त्याला कसं शोधून काढायचं मी बघतो. आय विल ट्राय माय बेस्ट सर. येस. ऐक ना, ते गिफ्टचं काय केलंस? अरे मी ना मस्त वॉच ऑर्डर केले काल. आवडेल बॉसला. अगं पण आपलं शो पीसचं ठरलं होतं ना. शोपीस धुळखत पडला असता रे. कसं आहे ना, एखादी युजिंगची वस्तू दिली ना गिफ्ट म्हणून की लक्षात राहते. ते बॉस आहेत आपले, आपण 24 तासांच्या लक्षात असतो. हे तुझं डोकं आहे? आणि कालची प्राइस सेरी पण तुझी होती. हा म्हणजे नाही असू शकत का? तुझ्या पर्समध्ये किती पैसे असतात हे तुला माहित नसतं, आणि कालची प्राइस सेरी तुझी होती. तुला काही सांगायचं आहे का मला? येस, हे काम तू करणार आहेस आणि मी HD मीटिंग. एकटी? हो सिरियसली? हो. अगं पण तू कधी एकटी मीटिंगला जात नाहीस. मग मी आज जाईन. बाय. कंप्लीट कर. शिखा, शिखा यार, ऐक ना. काहीतरी गडबड आहे यार नक्की. बस ती फक्त सांगत नाही. आता जर मी नसतो तर काय केलं असतंस? कुठून आलास? ॲटिट्यूड बघू. नाही नाही, नको ना. का? तू डॉक्टर थोडीच आहेस. ऐक ना. अरे मुरगळलाय फक्त, मोडला नाहीये. ऐक ना. नको ना. मुरगळ काढू शकतो मी, पायाची, अंगाची आणि मनाची सुद्धा. शिरेवर शिर चढली होती फक्त. थँक्स. फक्त थँक्स. डॉक्टरने किमान 200 ला कापलं असतं तुला. तू कितीला कटणार आहेस? वेल, माझ्याकडे तुझ्यासाठी बऱ्याच डील्स आहेत. क्रॅक द डील्स. CRM आहेस ना तू? तुला कसं माहिती मी CRM आहे? मला माहिती आहे. तुझ्या मनात असंख्य प्रश्न आहेत. क्रॅक द डील्स अँड गेट युअर आन्सर्स. Okay, then what the next deal?
कॉफी. आउच. पाय दुखतोय ना. कॉफीला कसं जाणार आपण? मी उचलून घेतो नाही ना. नाही नको. मी येते. मी येते. मी येते. शुअर. शुअर. नाव काय आहे तुझं? परवा सकाळी 5 वाजता फ्लाईट आहे माझी, सिडनी फॉर एव्हर. सो 2 दिवसांच्या ओळखीपेक्षा अनोळखी डेटिंग जास्त एक्साइटिंग आहे, नाही? हा, म्हणजे चला कमीत कमी आता कधीही कुठेही केव्हाही टचकणार नाही मी तुला बघून. नो चान्स. इतकं पण वाईट नाही आहे हा. वेल, अनन्यानी माझ्यासाठी एखादा कार्टून शोधण्यापेक्षा बेटर आहे ना, मीच माझ्यासाठी एखादी छानशी डेट प्लॅन करते. नॉट बॅड आयडिया. मी आहे इथे. सॉरी. अहो म्हटलं मी आहे इथे. स्वतःशी बोलण्यापेक्षा माझ्याशी बोला ना. तुला कसं कळलं मी CRM आहे? तुझा आयडी कुठे आहे? नाही ना सापडते यार. म्हणजे तुझ्याकडे? ओ शिट यार. अरे हो, आय थिंक लास्ट टाइम आपण इथेच भेटलो होतो नाही? म्हणजे शिट, मी इथंच विसरले आयडी. इथेच, जेव्हा रागात निघून गेली होतीस. कसं आहे ना, वस्तू जिथे हरवली आहे ना तिथे शोधावी, तिथे लवकर सापडते. अच्छा, म्हणजे थोडक्यात मी स्वतःहून तुला चान्स दिला. सांगा मग आता काय करावं लागेल आयडीसाठी? नेक्स्ट डील क्रॅक कर आणि घेऊन जा. डिसेंट आहे तू. डोक्यात एक, मनात एक, डोळे काहीतरी वेगळं सांगताय तुझे. कठीण आहे तुला ओळखणं खरंच. मग या डिसेंट माणसाबरोबर डेटवर येणार? सिलेबसमधली डील तर कोणीही क्रॅक करेल. एखादी आउट ऑफ सिलेबस क्रॅक कर, बघ जमतंय का. चॅलेंज करतोयस? मी हरले, मला नाही फरक पडत. पण चुकून जर मी ही डील क्रॅक केली तर तुला खूप महागात पडेल. कारण माझ्याकडे ना काही शिल्लकच नाही आहे तुटायला. पण माझ्याकडे आहे ना खूप काही. अँड आय चॅलेंज यू. तोडून दाखव. तुला का वाटतं मी येईन? ते पण एका फालतू आयडीसाठी? मी नवीन बनवून घेईन. तुलाही माहिती आहे ही डील कशाची आहे आणि मलाही. मला खात्री आहे तू येणार. आयुष्यात माणसाकडे तुटण्यासाठी काही नसेल ना की तो राग काढायला स्वतःला निवडतो, जसं तू निवडलंयस. आय विल वेट फॉर यू.
अरे यार यार काय आहे हे? हं? अं, बरं झालं यार तू आलीस. अगं पण तू मीटिंगला गेली होतीस ना? HOD ची मीटिंग संपली. अं, मी नाही गेले. पाय मुरगळा. आणि आता तू जाणार आहेस. व्हॉट आर यू मॅड? आणि तू काय करणार? हा जो तू कुटाणा केलायस ना, हा निस्तरणार. चल उठ 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 ऐक ना उठ. ऐक ना. नाही ऐकायचं, अरे यार मी काय म्हणतोय, नाही ऐकायचं. ऐक ना यार. मला असं वाटतं तुला डॉक्टरची खूप गरज आहे. मी अपॉइंटमेंट घेऊ का? निघ निघ, लवकर निघ, लवकर निघ. चल बाय. बाय. अरे यार